दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र आणि युवा सेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी आणि शिवसेना उबाठा यांच्या शिष्टमंडळाने केली आहे. शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझरडे यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ अलिबाग येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले असून याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले आहे. महाड नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान मतदानाच्या दिवशी झालेल्या राड्या प्रकरणी विकास गोगावले हे मुख्य आरोपी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने नाकारला असून सध्या ते फरार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विकास गोगावले यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असून त्यांच्या कारवायांमुळे महाड परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचा दावा शिष्टमंडळाने केला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विकास गोगावले आणि त्यांच्या साथीदारांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी निवडणुका पूर्ण होईपर्यंत विकास गोगावले तसेच त्यांच्या सहकाऱ्यांवर हद्दपारीची कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युबीटीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. महाडच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटायला आलो होतो कारण की महाडमध्ये जे काही अनेक दिवस अनेक वर्ष जे काही घटना घडत आहेत आणि महाडचे आमदार मंत्री कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी महाडमध्ये 2 तारखेला जो गोंधळ घातला निवडणुकीच्या दिवशी, त्या गोंधळाबद्दल SP मॅडमना आम्ही सांगायला आलो होतो की हे जे काही चाललंय हे अतिशय चुकीचं सुरू आहे आणि घटना घडून इतके दिवस झाले तरी आरोपी फरारसुद्धा आहे आणि त्याला अजून अटकसुद्धा झालेली नाही आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारचे आरोपी जर महाडमध्ये राहतील तर येणाऱ्या पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, अनेक कुठल्या गोष्टी असतील तर त्यामध्ये हा आरोपीमधून आमच्या सगळ्यांच्याच जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तर अशा आरोपीला इथून जिल्ह्यातून तडीपार करावा अशी सर्वांची आमची मागणी आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी आलो होतो. परंतु इथं आल्यानंतर आम्हाला SP मॅडमची भेट झाली नाही. काही कारणास्तव ते बाहेर गेलेले आहेत. परंतु ह्या ठिकाणचे जे DYSP आहेत होम गृहचे, त्यांनी कुठल्याही प्रकारचं म्हणजे हे स्वीकारताना त्यांच्यावरती एक दडपण दिसून आलं आणि त्यामुळं ते स्वीकारलेलं आहे परंतु ते आम्हाला वाटत नाही की ते कारवाई करतील. त्यामुळं जर का 8 दिवसात त्यांनी हे जर का कारवाई याच्यावरती केली नाही, तडीपाराची कारवाई असेल आणि कुठल्या त्यांच्या कायदेशीर प्रक्रिया राबवल्या नाहीत तर माननीय उच्च न्यायालयात जाण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही आहे आणि जर कारवाई झाली नाही तर आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत. लोकशक्ती लाईव्हसाठी धनंजय कवठेकर, अलिबाग. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.